समर्थ मंडळी. तर आता आम्ही भाजीपाला निवडतोय. आम्हाला आता वडे करायचे म्हणून आपण खायला तर या सर्वांनी वडे खायला आम्हाला आज ना म्हणून पटापटा आवरून राहिलो आम्ही. समर्था काय करतो बाळा? आई भेंडे टाकायचे आहे का? हा, मिरच्या आणि भेंड्या बाजू बाजूला करायचं. ते नाही टाकायचं बाळा, इकडे टाकायचं. मिरच्याला मी कुरकुल देते थांब. माझ्या डोक्याला लय ताण दिली बरं का. हा, मला भरू दे पटपटा. ते सारं सगळं भरून राहिलं. तर बघा ईश्वरीने मस्त मिरच्या आणि भेंड्या निवडल्या. तर खूप काम करते बरं का आमची ईश्वरी. तर इथे मी ना कणिक मळून घेतलं पोळ्यांसाठी. तर डबा द्यायचा नाही आणला. आणि इकडं चुलीवरती ना बटाटे उकडायला टाकलेले. चटणी पण होईन आणि वड्याला पण काम आहे. तर आता बटाटे उकडतच आले आपले. तर जे ना चक्कर मारायला चालले समोरला सकाळी सकाळी. काय ते बाबा आहे ना माझे काही ओळखीचे नव्हते, पण ते लेकन जावे म्हणतात आणि बैजन त्यांच्या ओळखीचे येते. तर मी इथं चटणीसाठी मसाला पण काढून घेतलेला आहे. मिरची, अद्रक, लसूण. काय हा करायची लगेच. हां भूक लागली. आणि आता मी ना आली बाळा पोळ्या करून घेते बाबाला. इथं आपले बटाटे उकडले आता छान असे. तवा ठेवून घेतला, पोळ्या करून घेते आता. तर मंडळी या ना, या पोळ्या करायला. तर मंडळी मी जेवण तर मी देवांसाठी ना निवेद करते. बघा खूप छान आहे निवेद. तर बघा ईश्वरी आता देवांसाठी नैवेद्य करते. तिचं लय चाललं मला करायचं आहे. तर बघा तर बघा ती छोट्या छोट्या हाताने तिने मस्त असे नैवेद्य केले. पोळ्या करून घेतल्या. आता पोळ्या झाल्या. आता करायची वड्याची तयारी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा समोर मस्त पाय लांबू लांबू बटाटे सोलतोय बाळ. आता ईश्वरी बी आली बरं का. बघा छोटे छोटे पोरं मला मस्त कामात मदत करते. आता समोर खातोय का? भूक लागली असं त्याला. आवरा पटपट आता. शंभूचा लय जीव आहे मायात. काही आपण कुरकुरे आणले होते काल. तर ना तो माई तू एक घास खाय असं म्हणतो का? हा, मग हुशार आहे तू. स्वामी समर्थ आहे का रे? तो स्वामी समर्थ हा म्हणतो ते. हा तो स्वामी समर्थ नाही, तो हुशार पोरगा आहे. हा का? हाव का रे? समर्थ कोण आहे? कुठे टाकू? हा याच्यातच. वडे कोणला कोणला खायचे? मला. समूला. समू तुला खायचे का? म्हणजे श्रीराम.
तर मंडळी बघा आता आम्ही ना मस्त पैकी आता करतो. आम्ही ना आईला कामात मदत करतो. हम्म. काय याला कशाला? याला नाही ते हाताने सोलत असते बाळा. नको. हम्म. मला वाटलं त्यांना आवर पटकन घर झाडून काढायचं आपल्याला. इथं मस्त पीठ आपलं बेसन पीठ काढून घेतलं. इथं झाली चटणी. आपली चटणी पण तयार आहे इथं. आणि आता तेल तापायला ठेवते. मस्त मोकळं तेल टाकलं का मग छान असे वडे होते मोकळे, चिटकत नाही. मग तेल तापत तोपर्यंत आपण दुसरं काही काम करून घ्यायचं. आपलं तेल मस्त तापलं बरं का आता. आपल्याला याची चटणी करून घ्यायची. त्याच्यासाठी मी लसूण जिरे अद्रक घेतलं आहे चटणीसाठी. आपली छान अशी चटणी पण तयार आहे. आई खूप भारी वडे झाल्यात. मला लय खुश वाटतंय. लय छान आहे. खाय मग.